श्री स्वामी समर्थ. आज आपण तोंडली आणि बटाट्याची मिक्स भाजी बघणार आहोत. टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे आणि एकदम टेस्टी लागते. इथं मी लांब तोडल्या अशा कापून घेतल्या आणि बटाटा कापून घेतला बारीक. आता इथं कढई तापायला ठेवली, त्यात मी थोडं जास्त तेल घ्यायचं म्हणजे आपल्याला यात तोडली छान फ्राय करायची, तोडली आणि बटाटे. आता यात मी जिरा आणि मोहरी घालून घेते. एकदा ही भाजी नक्की ट्राय करा, खूप आवडेल लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण. झटपट होणारी आणि टेस्टी भाजी. आता यात आपण तोडली घालून घेऊ. तोडल्याच्या तेलात छान फ्राय होऊ देऊ. इथं मी पावशेर तोडली घेतलीये आणि त्यात मी 2 बटाटे घातले होते लांब चिरून. तोडले आपली छान फ्राय होते. आता यात मी बटाटे घालून घेते. आता छान मिक्स करून घेऊ. बटाटे तोडली हे तेलात छान फ्राय होऊ देऊ. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. अजून माझ्या चॅनलला अशा छान छान रेसिपी त्या पण नक्की जाऊन बघा. आता इथं मी हळद टाकून घेते. छान असं मिक्स करून घेऊ. खूप कमी मसाल्यामध्ये आणि झटपटी भाजी तयार होते. आता यावर झाकण ठेवून देऊ आपण शिजण्यासाठी. 5 मिनिटं शिजू देऊ. कमी गॅस राहू द्या एकदम, म्हणजे ते खाली लागणार नाही भाजी. बघा 5 मिनिटं झाले. आपण आता चेक करू भाजी आपली शिजली की नाही. बघा शिजली छान, आपले बटाटे शिजले छान. आणि ताजी तोडली असते तर शिजायला पण वेळ लागत नाही, पटकन शिजते. आता यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपण काढून घेऊ. हे आपल्याला पोळीनं लावायला किंवा दुसऱ्या भाजीत पण टाकलं तरी चालेल. म्हणजे आपलं काम झालंय, कारण तोडली तेलात छान फ्राय झालेलं आहे. मग एक्स्ट्रा तेल आपण रिमूव्ह करून घेऊ. बघा आता मिक्स करून घ्यायचं छान. परत त्याला झाकण ठेवून परत थोडं शिजू देऊ. त्याला परत आता मिक्स करून घेतले आपण. बघा खाली लागली पण नाही आपली भाजी, छान शिजून गेली. तोडली पण शिजली. आता आपण मसाले घालून घेऊ. तिखट घालून घेतलं चवीनुसार. याच्यात आपण जास्त मसाल्याचा काही वापर केलेला नाहीये. आता धना पावडर घालून घेऊ. आता याला मिक्स करून घेऊ छान. तुम्ही वाटल्यास वालात दुसरा मसाला घालायचा तो पण घालू शकता. पावभाजी मसाला असेल किंवा किचन किंग असे कोणते मसाले ते 1 चमचा घालू शकतात चवीसाठी. मिक्स करून आता गरम मसाला घालून घेतला 1 चमचा. स्किप केला तरी चालेल. आता छान मिक्स करून घेतले आपण. बघा आपली भाजी छान तयार झाली आहे. आता यात मीठ घालून घेते चवीनुसार. आपलं मीठ राहिलं होतं, मीठ घालून घेते चवीनुसार. छान मिक्स करून घ्या. आपली इथं तोडलीची भाजी छान तयार झाली आहे. आता यावर मी झाकण झाकून देते आणि गॅस बंद करते, म्हणजे वाफेत ते मसाले छान त्याचं अर्क आपल्या भाजीत उतरेल. गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी रेडी आहे. चला तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन दाबा म्हणजे माझे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल.